जे कोण जाईल, आता तुम्हाला बाहेर जायचंय, तुम्ही कोणाला तरी नेमून जा माझ्या थांबा, तुम्ही इथं थांबा, प्रत्यक्ष बघा. आणि कशासाठी, आता तुमच्या आमच्या ज्या अडचणी आहेत ना त्या आम्ही तुम्हाला डायरेक्ट सांगतो आणि परमिशन प्रोसिजर आपण पास करू. फक्त काय करा, आम्हाला एक 5-6 माणसं अशी द्या, सर्व पक्षीय द्या. आम्हाला प्रतिनिधी द्या त्यांनी फक्त आम्हाला कोऑपरेट करा. आम्ही जे म्हणतो तुम्हाला सांगतो, आज सगळ्यांना परमिशन मिळतील. तुम्ही आज किती संदीप जयस्वाल नावाचा फॉर्म, याच्यात सगळे डॉक्युमेंट लावलेले आहेत. आता याच्यात तुम्ही रिजेक्ट का मारले याचं कारण दाखवा आम्हाला कळत. सगळे डॉक्युमेंट त्यांचं रिजेक्ट का मारले काहीतरी असं ऑनलाईन असं काहीतरी म्हणजे काय. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ऑनलाईन आणि ऑफलाईन. परभणीत कसे आहे गोरगरीब जनता आहे ती. परभणीत इन्शुरन्स नाही, कोणाचा बाजूला नंबर टाकला असं म्हणणे का विदाउट इन्शुरन्स ऑटो चालवा असं म्हणणं आहे. साहेब आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही म्हणाले बरोबर आहे. आता तुम्ही किती परवानग्या इश्यू केल्या आतापर्यंत? आता 250 झाले. 250 तशाच काही कामाला टाकतात. 250 कशात असतील म्हणजे ज्या 250 दिल्यात तुम्ही त्या ॲम्ब्युलन्स फी. ऐका मी सांगतो, तुम्ही एक काम करा, असं तुम्हाला जे वाटतंय ना, ऐका एकच मिनिट, तुमची प्रतिनिधी नेमा, मी तुम्हाला पेपर देतो. आज आमचे समजा चुकीचे करू नका. एक जरी पेपर त्यातला त्रुटीचा निघाला, तुम्ही मला सांगायचं, तुम्ही स्वतः चेक करा. असं होत नाही, असं होत नाही साहेब. हा काही मोठा विषय नाही, फक्त परवानगी द्यायचा विषय. परवानगी नियमानेच दिली आहे. तुमचे सगळे बाहेरचे लोक आहेत, इकडनं आपण इथे एक पॅसेज आहे, बरोबर यांचे 2-3 लोक तिथं बसतात. 1 बाय 1 या नाही थांबा, खुर्च्यांची पण व्यवस्था करतो थोडा वेळ. त्यांचे जे फॉर्म असतात यांच्या माणसांना दाखवा, जे फॉर्म व्यवस्थित असतील बाजूला काढतील, जे त्रुटी असतील तिथल्या तिथं सांगतील. तुमचा एक प्रतिनिधी तिथं ठेवा, त्यांनी तेवढी पूर्तता करा. यांचं म्हणणं असं आहे की एकदा फॉर्म ओके जर झाला ते ऑनलाईन साठी जे काही 100 सेकंद लागतात. एक माणूस एवढ्या नाही, त्यांची 4 माणसं आहेत. 7 माणसं, खिडक्यांचा विषय खिडक्या चर्चा करू नका. कोणाचे भेटते ना, अर्ध्या परवानग्या भेटतात. मी काय मला भेटतो तुम्ही साहेब आम्हाला आतापर्यंत कमीत कमी 1400 अर्ज आम्ही बघितले 2 दिवसामध्ये. त्यातले किती झाले? शिक्का मारून देतो आणि फक्त फी जमा करा. परमिशन काम चालत नाही, फक्त शिक्का मारून देतो. फक्त तुम्ही काय करा, तुमच्या इथं कागदावर फी रिसिव्ह परमिशन ग्रँटेड असं शिक्का मारून महानगरपालिका
करा एका याच्यावर. दोन्ही होणार नाही, सोडू नका. तुम्ही मिक्स करून आरटीओ आपण बघूया. आमचं कसं आहे काम, आमचं सगळं ऑनलाईन आहे राजन. आपल्याला जोपर्यंत फी कधी फाटली जाईल, जेव्हा इन्शुरन्स ओके असेल तेव्हाच फी फाटली जाते. जेव्हा तुमचं फिटनेस असेल ओके तेव्हाच फी फाटली जाते. आता आम्ही जेव्हा चेक करू तेव्हाच फी फाटली जाणार, तर फी कशी फाटली जाईल? मग जे पेपर ओके आहेत, जे पेपर आपल्याला दिसतील तेच पेपर फक्त आम्ही accept करू. त्याचा तो process आपला नाही. त्याची fees फाटली जाणार. बघा, तो insurance company software update करणार आहे ते, आणि software update झाल्याशिवाय निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आज 3 तारखेला चिन्ह वाटप झालं. 3 तारखेपासून आम्ही आमच्या प्रचाराच्या LED रथाच्या ऑटोच्या परवानग्या इथे जाहीर केल्या. इथं मनुष्यबळ यांच्याकडे अपुर आहे आणि सत्ताधारी भाजपाच्या तळी उचलायचं काम त्या इथले अधिकारी करायलेत. भाजपच्या ऑटोला परवानगी नाही, काय त्यांचे ऑटो चालवलेत आणि आम्हाला परवानगीच्या नावाखाली आमची यंत्रणा प्रचार यंत्रणा वेटीला धरायचं काम हे प्रशासन करायले. या प्रशासनानं बटीक झाले भाजपचं प्रशासन, आमचा थेट आरोप आहे या लोकांवर. आणि राहिला विषय आरटीओचा, आरटीओला रस्त्यावर अवैध फिरणाऱ्या गाड्या दिसून झाल्यात, तर या निवडणुकीच्या गाड्याचीच कागदपत्र ऑनलाईन ऑफलाईन तपासण्यामध्ये वेळ घालायचं काम करायचे. काल इथं सन्मान्य मुख्यमंत्री सभा झाली, 1000 गाड्या रोडने फिरल्या, किती गाड्याची परवानगी आरटीओ तपासली आणि पूर्ण गावानं भाजपचे झेंडे लागले. किती लोकांना निवडणूक आयोगानं कारवाई केली, पहिले ते उत्तर द्या. विरोधी पक्षाच्या लोकांनी प्रचार करू नये, विरोधी पक्षाचे मतदाराला जाऊ नयेत, अशा पद्धतीने यांनी बुथच्या यंत्रणा पण बिघडून टाकल्यात. ही निवडणूक फक्त एकाच पक्षाला निवडून देण्यासाठी 8 तास प्रशासन चालू आहे असं आम्हाला दिसून यायले. इथे कर्मचारी कमी आहेत. आम्ही परवान्यासाठी येत आहोत, पण वारंवार चक्रा कराव्या लागत आहेत. आणि त्यामध्ये आम्ही जे परवान्यासाठी जी दिलेली संचिका आहे, वाहन चालकाचा आधार कार्ड, त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स, इन्शुरन्स वगैरे, त्याची पूर्ण त्या संचिकेची पडताळणी करण्यासाठी हे 2-2 दिवस लावत आहेत. आता जे पथक फिरल निवडणूक आयोगाचं, त्यांना जर आमच्या प्रचाराचे ऑटो पकडले, याला कोण जिम्मेदार आहे? या ठिकाणी प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि दखल घेऊन यांना जेवढे प्रभागातील जेवढे उमेदवार आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत, जे परवाना काढण्यासाठी ते लाईनला उभे आहेत, त्यांना लवकरात लवकर परवाना देऊन उपकार करावी ही आमची विनंती आहे प्रशासनाला. बरोबर आहे, असं एक प्रकरण मला वाटते प्रभाग क्रमांक 10 मधला आढळून आलेलं आहे की आम्ही परवाने दिलेले आहेत, आम्हाला आजतगत परवाने भेटलेले नाहीत. आणि 10 मधल्या उमेदवारांच्या पावत्या पण निघालेल्या आहेत. प्रादेशिक परिवहनचे इथे जे कर्मचारी बसलेले आहेत परवान्यासाठी, त्यांच्या पावत्या भेटून आज त्यांना त्यांचे परवाने त्यांच्या ऑटोला लावलेले आहेत. आणि आमच्या ऑटोसाठी आम्हाला खूप म्हणजे लाईनमध्ये लागावं लागत आहे. यासाठी काहीतरी प्रशासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी ही आमची विनंती आहे प्रशासनाला. उमेदवार नाही आहे, पण आमच्या उमेदवाराचं माझं काम आहे की आमच्या उमेदवारासाठी मी काम करतो.